हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे प्रॅक्टिस सेट 14 चॅप्टर 3चं प्रॅक्टिस सेट 14. तर प्रॅक्टिस सेट 14मध्ये आपल्याला पूर्ण 9 क्वेश्चन दिले आहेत. 9 क्वेश्चन आपण वन बाय वन सॉल्व करणार आहे. तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन आपला आहे चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शनमध्ये 2 क्वेश्चन आहेत. सगळ्यात पहिलं क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे HCF ऑफ 120 अँड 150. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. म्हणजे हे आपल्याला नंबर दिले आहेत आणि याच्यामध्ये ह्याचे फॅक्टर्समध्ये 1 यायला नाही पाहिजे. ओके, कॉमन नंबर 1 यायला नाही पाहिजे. ओके, वन आला की नाही चालणार, 1 नाही यायला पाहिजे. ओके, आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला बोललं फाइंड द HCF अँड LCM. ओके, तर पहिला आपण चूज द राईट ऑप्शनचं फर्स्ट सम करणार आहोत. तर फर्स्ट सममध्ये आपल्याला बोललं आहे द HCF ऑफ 120 अँड 150. आता आपण HCF कसं फाइंड करणार? HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर HCF फाइंड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं 120 अँड 150चे फॅक्टर्स काढायला लागणार. तर चला आपण 120 अँड 150चे फॅक्टर्स काढूया. तर सगळ्यात पहिलं फर्स्ट क्वेश्चन 120. तर चला 120ला आपण पहिलं फॅक्टराइज करूया. 2 6 जा 12, 2 3 जा 6 0, 2 1 जा 2, 1 कॅरी 2 5 जा 10, 3 5 जा 15, 5 1 जा 5. 120ला आपण फॅक्टराइज केलेलं आहे. आता 150ला करूया. 2 7 जा 14, 1 कॅरी 2 5 जा 10. ओके, 2च्या टेबलमध्ये 5 जात नाही, 2च्या टेबलमध्ये 5 पण जात नाही, 7 पण जात नाही. मग आपण 3 घेऊया. 3 2 जा 6, 1 कॅरी 3 5 जा 15. ओके, 3च्या टेबलमध्ये 25 पण जात नाही, सो आपल्याला 4 घ्यायचं. 4च्या टेबलमध्ये पण जात नाही, 24 होतं 4च्या टेबलमध्ये, सो 4 पण नाही घेऊ शकत आपण. आता आपण 5 घेणार आहे. 5 5 जा 25. ओके, 5 1 जा 5. ओके, आपल्याला फॅक्टर काढलेले आहेत. आता आपल्याला HCF ढूंढायचं आहे. तर HCF फाइंड करायचं आहे. तर HCF फाइंड करण्यासाठी आपण कॉमन फॅक्टर घेतो. HCF म्हणजे कॉमन फॅक्टर. तर HCF ऑफ 120 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. ओके, अँड 150 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 4. ओके, तर आता आपल्याला कॉमन पेअर शोधायचे. तर 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे. ओके, 3 कॉमन 3 कॉमन. हे आपलं झालं फर्स्ट कॉमन पेअर. सेकंड कॉमन पेअर 3, थर्ड कॉमन पेअर 5. ओके, तर इथं आपण बघू शकतो आपल्याला 3 कॉमन पेअर भेटले. देअरफॉर HCF is equal to 2 multiplied by 3 multiplied by 5. 2 3 जा 6, 6 5 जा 30. ओके, सो आपला आन्सर आपण बघू शकता. आन्सर आहे 30. आता सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय बोललेलं आहे? तर आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये HCF शोधायचे, असे पेअरचे FPA शोधायचे ज्याचं आन्सर 1 नाही आहे. ओके, आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनमधून एक असा पेअर असणार आहे ज्याचं आन्सर 1 नसणार आहे. ओके, 1 नसणार आहे. ज्याचं ऑप्शन 1 असेल तो रॉंग असेल. आपल्याला नॉट 1 बोललं आहे. ओके, 1 असेल तर आपण इज नॉट आवर करेक्ट ऑप्शन. तर आपल्याला 1 बाय 1 फाइंड करायचे याच्यामध्ये की विच पेअर हॅविंग HCF नॉट 1. ओके, चला आपण चालू करूया. तर सगळ्यात पहिलं ऑप्शन दिलं आपल्याला 13, 17. ओके, तर आपण पहिलं 13, सेकंड 13, 17. तर पहिलं आपल्याला 13चे फॅक्टर काढायचे. ओके,
एच सी एफसाठी सगळ्यात फर्स्ट स्टेप आपला फॅक्टर काढणं असतं. कुठलं पण एच सी एफ फाइंड करण्याच्या पहिलं आपल्याला फॅक्टर्स काढायला लागणार. 13 प्राईम नंबर आहे, सो 13 1 जा 13. ओके. 17 पण इज अ प्राईम नंबर. 17 1 जा 17. ओके. therefore 13 equals to 13 multiply by 1. 13 equals to 13 multiply by 1. therefore आता आपण 17चा फॅक्टर काढायचा आहे. सॉरी, आपण काढलेला आहे 17 मल्टिप्लाय बाय 1. ओके. तर आपल्याला एच सी एफसाठी आपण कॉमन फॅक्टर फाइंड करतो. तर एच सी एफमध्ये कॉमन आहे 1. ओके. therefore एच सी एफ इक्वल्स टू 1. आता आपण हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत का? आपण हा ऑप्शन सिलेक्ट नाही करणार, कारण की आपल्याला बोलले नॉट 1. आपल्याला आन्सर आला आहे 1. ओके. आपल्याला कॉमन काय आहे? कॉमन आपल्याला 1 भेटलं, पण 1 आपला आन्सर नाही. कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे असं ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये 1 नसलं पाहिजे. ओके. 1 नाही येणार. ज्याच्यामध्ये 1 नाही येणार तेच आपलं करेक्ट ऑप्शन असणार. तर आता आपण सेकंड ऑप्शन बघू. फर्स्ट ऑप्शन होता आपला 13, 17. सेकंड ऑप्शन आहे आपला 29, 20. सगळ्यात पहिलं आपण काढणारे 29चे फॅक्टर्स. 29 इज अ प्राईम नंबर, सो 29 1 जा 29. आणि 20चे फॅक्टर्स काढणार आपण. 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 अँड 5 1 जा 5. therefore 29चे फॅक्टर्स इज इक्वल टू 29 मल्टिप्लाय बाय 1. 20चे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. ओके. आता तुम्ही बघू शकता याच्यात काहीच कॉमन नाही. ओके. नथिंग इज कॉमन. सो आपण असं अजून करणार की नथिंग इज कॉमन म्हणजे एच सी एफ इक्वल्स टू 1. ओके. नथिंग इज कॉमन म्हणजे एच सी एफ इक्वल्स टू 1. therefore HCF equals to 1. सॉरी 1 कसं आलं? कारण की याच्यात कुठलेही नंबर्स कॉमन नाही आहे. वरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला एक नंबर कॉमन होता 1, पण इथं कॉमन नाही आहे. सो आपण कन्सिडर करणार HCF इक्वल्स टू 1. तर आपले दोन्ही ऑप्शन फेल गेलेले आहेत. तर आपण थर्ड ऑप्शन बघणार आहे. सो थर्ड ऑप्शनचे आपल्याला फॅक्टर्स काढायला लागणार. थर्ड ऑप्शन आहे 40, 20. तर सगळ्यात पहिलं आपण 40चे फॅक्टर्स काढणार आहोत. 2 2 जा 4 0, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 आणि 5 1 जा 5. ओके. हे 40चे फॅक्टर्स असे निघाले आपले. तर 20चे फॅक्टर्स काढणार आहोत आपण. 20, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 and 5 1 जा 5. Okay. therefore 40 equals to 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 5 and 20 equals to 2 multiply by 2 multiply by 5. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला फाइंड करायचं आहे कॉमन नंबर्स. सगळ्यात पहिलं आपण बघू शकतो 2 वरती कॉमन आहे, खाली पण 2 कॉमन आहे. हे झालं आपला पहिला पॅर. हे पण 2 कॉमन आहे, हे पण 2 कॉमन आहे. हे झालं आपला सेकंड पॅर. आता हे पण 5, हे पण 5 कॉमन आहे आणि हे पण 5 कॉमन. सो हे झालं आपला थर्ड. आपण असे कॉमन फाइंड केलेले आहेत. सो आपला HCF इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. 2 2 जा 4, 4 5 जा 20. याचा HCF 1 नाही आलेला आहे. सो हाच आपला करेक्ट ऑप्शन आहे. कारण की याच्यामध्ये HCF 1 नाही आलं आहे आणि ज्याच्यामध्ये 1 नाही येणार तोच आपला आन्सर असणार आहे. ओके. सो 1 नाही आहे याच्यामध्ये. सो आपला 20 आन्सर आहे. तुम्ही बघू शकता थर्डवाला आन्सर आहे. तरी पण आपण फोर्थ ऑप्शन करूया, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला फोर्थ ऑप्शन पण सॉल्व करून दाखवणार आहे.
फोर्थ ऑप्शन है 14,15. ओके 14 2 7 is 14 and 7 1 is 7. 7 is a prime number. Again is 15. 3 5 is 15 and 5 is a prime number. Okay. So therefore 14 equals to 2 multiplied by 7 and 15 equals to 3 multiplied by 5. आता मी तुम्हाला सांगितलेलं जर काही कॉमन नसेल, ओके, जर 14 आणि 15चे फॅक्टरमध्ये कॉमन नंबर नसेल, देन HCF इज कन्सिडर ॲज 1. देअरफॉर HCF इक्वल्स टू 1. तर याच्यामध्ये पण 1 आलेला आहे. सो याच्यामध्ये पण आपल्याला 1 आलेला आहे. आपलं फर्स्ट ऑप्शनमध्ये पण आपल्याला 1 आलेला आहे. सेकंड ऑप्शनमध्ये पण आपल्याला 1 आलेला आहे. पण थर्ड ऑप्शनमध्ये आपल्याला 1 नाही आलं आहे. सो आणि आपल्याला तेच विचारलेलं क्वेश्चनमध्ये की असं ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये 1 नसणार आहे. सो आपला आन्सर आहे थर्ड. कारण की थर्डमध्ये आन्सर HCF, आपल्याला आन्सर HCF आलेला आहे 20. सो थर्ड ऑप्शन इज अवर करेक्ट आन्सर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, फाइंड द HCF अँड LCM. HCF कसं फाइंड करतात आपण. HCF आता आपण फाइंड केलेलं आहे. HCFमध्ये आपण दोन्ही फॅक्टर्स म्हणजे 14 अँड 28चे फॅक्टर्स काढतो ना आपण ते फॅक्टर्समधून कॉमन बघतो की विच इज कॉमन. सेम कॉमन असेल तर त्याला आपण HCF बोलतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर. अँड व्हॉट इज LCM. LCM म्हणजे कॉमन नंबर्स प्लस अनकॉमन नंबर्स इक्वल्स टू LCM. ओके, तर आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये बोललं फाइंड द HCF अँड LCM. दोन्ही पण आपल्याला फाइंड करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करूया. 14,28. तर सगळ्यात पहिले आपल्याला HCF फाइंड करायला लागणार. तर HCF फाइंड करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं काम आहे फॅक्टर काढायचे. सो फर्स्ट क्वेश्चन दिलं आपलं 14,28. सो 14चं आपण काढणार आहे. 2 7 जा 14, 7 1 जा 7. ओके, आता 28चं काढूया. 2 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14, 7 1 जा 7. ओके, आपण इकडं फॅक्टर्स काढलेले आहेत. आता आपल्याला HCFसाठी आपल्याला कॉमन फॅक्टर बघायला लागणार. कॉमन फॅक्टर आता मला सांगा याच्यात कॉमन काय आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं कॉमन आहे 2 अँड देन 7. ओके, फर्स्ट कॉमन, सेकंड कॉमन. ओके, देअरफॉर HCF इक्वल्स टू 2 into 7 14. Therefore LCM equals to 2 into 7. हे कॉमन फॅक्टर. ओके, कॉमन फॅक्टर लिहिले. पण LCM फाइंड करण्यासाठी LCM फाइंड करण्यासाठी आपल्याला कॉमन प्लस अनकॉमन फॅक्टर्सला प्लस करायचं. सो आपण कॉमन फॅक्टर लिहिलेले आहेत. आता विच इज अनकॉमन तर हे 2. ओके, मल्टिप्लाय बाय 2 28. सो आपला आन्सर मॅच करतं आहे. बघू शकता तुम्ही ऑप्शन. तर आपण असं सॉल्व केलेलं आहे HCF अँड LCM. बघू शकता तुम्ही. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आणि आपल्याला HCF फाइंड करायचं असेल तर कॉमन फॅक्टर.
ओके, लेट्स गो फॉर अवर नेक्स्ट क्वेश्चन. तो बघूया सेकंड क्वेश्चन काय. सेकंड क्वेश्चन आहे 32,16. 32,16. ओके, इजी क्वेश्चन आहे. 32,16. ओके, पहिला काढूया 32चा फॅक्टर. 2 1 जा 2, 1 कॅरी, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. ओके, आता काढूया 16चे. 16, तर 16चे फॅक्टर काढणार आहोत आपण. 16चे फॅक्टर आहे 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. ओके, तर नोट डाऊन करून घेऊया. सॉरी 32 and 32. So sorry, क्वेश्चन रॉंग झाला ना. नोट डाऊन करूया. therefore 32 equals to 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2. Okay, 16 equals to 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2. ओके, तर HCF फाइंड करण्यासाठी आपण कॉमन फॅक्टर बघतो. सो कॉमन फॅक्टर 1 1 2 3 4. 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2 equals to 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. LCM equals to 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2. Okay, here common factors multiply by non-common factor. ओके, सेकंड क्वेश्चन पण सॉल्व झालेलं आहे आपलं. बघू शकता तुम्ही सेकंड क्वेश्चन. लेट्स मूव ऑन टू थर्ड क्वेश्चन. ओके, थर्ड क्वेश्चन 17,102,170. ओके, थर्ड क्वेश्चन बघून घाबरायचं नाही. ओके, हे पण इझीच क्वेश्चन आहे सॉल्व करायला गेलं तर. ओके, तर आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आता. सो थर्ड क्वेश्चन बघू शकता तुम्ही 17,102,170. ओके, 17,102 and 170. ओके, सगळ्यात पहिला आपण फॅक्टर करणार आहे 17चं. 17 प्राईम नंबर. 17 1 जा 17. ओके, देन 102, 2 5 जा 10, 2 1 जा 2. ओके, 3 1 जा 3, 2 कॅरी, 3 7 जा 21, 2 कॅरी 3 7 जा 21. ओके, 17/17, 1 जा 17, कारण की 17 इज अ प्राईम नंबर. सो थर्डवाला आपण काढणार आहे 170. ओके, याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. सो स्टार्ट फ्रॉम 2 8 जा 16. ओके, 16 1 कॅरी टू 5 जा 10, 1 कॅरी टू 5 जा 10. ओके, 5 1 जा 5, 3 कॅरी, 5 7 जा 35. ओके, 17 1 जा 17. आपण असे फॅक्टर्स काढलेले आहेत. 5 1 जा 5. 5 का घेतलं, आणखी 5च्या टेबलमध्ये 85 जातो म्हणून आपण 5 घेतलेला आहे. आता आपण नोट डाऊन करूया. आपल्याला कॉमन फॅक्टर बघायचे. 17 इक्वल्स टू 17 मल्टिप्लाय बाय 1, 102 इक्वल्स टू
2 multiplied by 3 multiplied by 7, 170 equals to 2 multiplied by 5 multiplied by 70. ओके. सो HCFसाठी आपल्याला कॉमन फॅक्टर बघायचं. कॉमन फॅक्टर 1 2 3. ओके ओके का मित्रांनो? ती HCFसाठी आपल्याला तिघांमध्ये कॉमन पाहिजे असेल. देअरफॉर HCF इज इक्वल टू 17. ओके. आता आपल्याला फाइंड करायचं LCM. LCMमध्ये सो LCM फाइंड करण्यासाठी आपल्याला कॉमन फॅक्टर लिहून घ्यायचे पहिलं. मग LCMमध्ये 2 नंबर्समध्ये पण 2 कॉमन पेअर चालतात. मग सो 2 and 3 and 5. So 2 multiplied by 3 multiplied by 5 equals to केलं टोटल येणार 5 and 10. 5 10. ट्रस्ट मी करून बघू शकता तुम्ही. तर आपला थर्ड क्वेश्चन पण सॉल्व झालेला आहे. आपण बघूया फोर्थ क्वेश्चन. सो फोर्थ क्वेश्चन आहे आपला 23,69. 23,69. ओके. फोर्थ क्वेश्चन आपला आहे 23,69. ओके. सो 23चा फॅक्टर्स आहे. 23चा प्राईम नंबर. 23 1 आहे 23. 69चे फॅक्टर्स काढायला 69. 3 2 6, 3 3 9 and 23 is a common. 23 is a prime number. Okay. 23 equals to 23 and 69 equals to 3 into 23. Therefore आता थोडं फास्ट करूया. Therefore HCF is equal to common factor 23. Therefore LCM equals to common factor multiply by non-common and uncommon factors 3 equals to so आपला ऑप्शन आन्सर इक्वल्स टू 69. 3 3 is 9 3 2 is 6. ओके. तो फोर्थ क्वेश्चन पण सॉल्व झालेला आहे. फोर्थ क्वेश्चन तर इझी सम होता. आता आपण जाणार आहे फिफ्थ क्वेश्चनकडे. सो फिफ्थ क्वेश्चन आहे आपला 21,49,84. 21 49 84. ओके. 21 49 and 84. सगळ्यात पहिला आपल्याला 21चे फॅक्टर्स. 21 3 7 is 21 and 7 is a prime number. 49 7 7 is 49 and 7 1 is 7. Okay. 84 काढूया. 84चे फॅक्टर्स 2 4 is 8 आणि 2 2 is 4. ओके. 2 2 is 4, 2 1 is 2, 3 7 is 21 and 7 is a prime number. So 7 1 is 7. तर आपण असं फॅक्टर्स काढलेले आहेत पहिले. आता आपण कॉमन बघणार आहे. कॉमन व्हॉट इज कॉमन? 49 equals to 7 multiplied by 7 and 84 equals to 2 multiplied by 3 multiplied by 7. ओके. तर आपल्याला दिसते 7 7 and 7. ओके. Therefore HCF is equal to 7. ओके. Therefore LCM लिस्ट कॉमन मल्टिपल काय आपलं? सो आपण कॉमन बघूया पहिलं. ओके. 3 कॉमन आहे. 3 मल्टिप्लाय बाय 7 घ्यायचं आहे आपल्याला. मल्टिप्लाय बाय 2 इक्वल्स टू 588. ओके.
तर आपण लास्ट सम पण केलेले आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिलं आपण फॅक्टर्स काढले. सो पहिलं आपण HCF शोधला, हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन तिघांमध्ये 7 होतं. मग आपण लिस्ट कॉमन मल्टिपल काढले आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही पॅड्समध्ये 2 वस्तू पण कॉमन असेल तर आपण LCMमध्ये घेऊ शकतो. मग 3 इथं कॉमन दिसतो आपल्याला आणि खाली 3 दिसतो. मग आपण 3 घेतलं. 7 अनकॉमन या नॉन कॉमन फॅक्टर आहे म्हणून घेतलं त्याला, आणि 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके, याचा आन्सर आहे 588. चला आता थर्ड क्वेश्चन बघणार आहे आपण. ओके, थर्ड क्वेश्चन आपल्याला बोललं आहे फाइंड द LCM. ओके, फाइंड द LCM. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. HCFमध्ये आपण काय करतो, या दोन्ही फॅक्टरमध्ये जे कॉमन असेल ते घेतो, पण आपल्याला याच्यामध्ये कॉमन घ्यायचं नाही. आपल्याला याच्यामध्ये नॉन कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. तर ते तुम्हाला सममध्ये कळेल, पुढे मी तुम्हाला शिकवताना सांगेल तुम्हाला. तर आपण सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघणार आहे 36,42. ओके, फर्स्ट आहे 36,42. ओके, सगळ्यात पहिलं आपल्याला 36चे फॅक्टर्स काढायचे आहेत. 36, सो 2 1 जा 2, 1 कॅरी, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 3 3 जा 9, and 3 1 जा 3, because 3 is a prime number. सेकंड फॅक्टर्स काढायचे आपल्याला 42चे. 2 2 जा 4 and 2 1 जा 2, 3 7 जा 21 and 7 1 जा 7, because 7 is a prime number. सो LCMसाठी आपण काय करतो, LCMसाठी आपण 42 कॉमन प्लस LCM मी तुम्हाला सांगितलेलं कॉमन प्लस अनकॉमन इक्वल्स टू LCM. ओके, तुम्ही ऑपोजिट पण लिहू शकतो, उलटं पण लिहू शकतो याचं. इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. ओके, ओके, आता नीट लक्ष द्या. LCM आपण कसं फाइंड करतो. सो हा आहे 1 कॉमन फॅक्टर झालेलं आहे, अँड दिस 3 अँड दिस 3 इज 1 कॉमन फॅक्टर. ओके, तर आपण लिहिणार 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, आपण हे दोन्ही लिहून घेतले. आता बाहेर काय वाचलेत आपल्याला ते लिहायचं आहे. सो बाहेर वाचलं 2 3 आणि 7, तर आपल्याला लिहायचं मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. ओके, त्याचा आन्सर आपण फाइंड करणार आहोत. आन्सर आहे 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 3 जा, अँड टोटल आन्सर हे भेटणार आपल्याला. ओके, सॉरी 252. बघू शकता तुम्ही आपण सम कसं सॉल्व केलेलं आहे. पहिले आपण फॅक्टर्स काढलेले आहेत, मग फॅक्टर्स नोट डाऊन केलेले आहेत, मग कॉमन फॅक्टर बघितलं आहे, कॉमन पॅर 1 अँड देन कॉमन 2. ओके, मग आपण हे दोन्ही लिहून घेतले आहेत पहिलं. मग बाहेर जे उरले आहेत ते लिहिलेले आहे आपण नंतर, जसं की बाहेर 2 उरलं 2 3 अँड 7. मग मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला हे आन्सर आलेलं आहे. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आपण केलेलं आहे, आता सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला 15 25 30. 15 25 अँड 30. सो आपल्याला पहिले 15चे फॅक्टर्स काढायचे. 3 5 जा 15 अँड 5 इज अ प्राईम नंबर. ओके, 25, 5 5 जा 25 अँड 5 1 जा 5, 30. ओके, 2 1 जा 2, 1 कॅरी टू 5 जा 10,
3 5 जा 15 and 5 1 जा 5. ओके, आपण काढलेले त्याचे फॅक्टर्स. ओके, आता फॅक्टर्स नोट डाऊन करूया. 15 इज इक्वल टू 3 multiplied by 5. 25 is equal to 5 multiplied by 5, and 30 is equal to 2 multiplied by 3 multiplied by 5. तर पहिलं आपल्याला कॉमन फॅक्टर्स बघायचे. सो कॉमन फॅक्टर्स, ओके, कॉमन फॅक्टर्स देअरफॉर LCM इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय, अजून एक कॉमन फॅक्टर आहे आपल्याला 10 and 2 कॉमन फॅक्टर, आणि जे आता बाकी आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत 5 मल्टिप्लाय बाय 2 एक इक्वल टू किती, 150. मी केलेलं आहे, तुम्ही पण करून बघा. मल्टिप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये चुकी करू नका. ओके, हे तर तुम्ही कॉमन फॅक्टर फाइंड करणार, पण जर तुम्ही मल्टिप्लिकेशनमध्ये चुकले तर तुमचा आन्सर रॉंग येणार. ओके, सो मल्टिप्लाय लक्ष देऊन करा. आता थर्ड क्वेश्चनकडे जाऊया. थर्ड क्वेश्चन आहे 18 42 48. 18 42 48. ओके, सगळ्यात पहिले 18 2 9 जा 18, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. ओके, 42 काढणार आहे आपण. 2 2 जा 4, 2 1 जा 2, 3 7 जा 21 and 7 1 जा 7. ओके, आपण असे काढलेले आहेत फॅक्टर्स 42चे. आता आपण काढणार आहे फॅक्टर्स 48. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6. ओके, and 3 1 जा 3. तर 18 के फैक्टर्स इज इक्वल टू 2 मल्टीप्लाई बाय 3 मल्टीप्लाई बाय 3. 42 इक्वल्स टू 2 इंटू 3 इंटू 7, and 48 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. ओके, आपला फर्स्ट कॉमन फॅक्टर 2, सेकंड कॉमन फॅक्टर, ओके, बघू शकतो 2 आपलं फर्स्ट कॉमन फॅक्टर, 3 इज द सेकंड आपलं कॉमन फॅक्टर. देअरफॉर LCM इक्वल्स टू, पहिला आपण कॉमन फॅक्टर लिहून घेऊया. कॉमन फॅक्टर आपलं 2 आणि 3 आहे. आता जे बाहेर बाकी आहे आपण ते लिहून घ्यायचं, जे बाहेर उरलेले आहे. जसं की बघा हे 3 इंटू 7 इंटू 2 इंटू 2 इंटू. आता ह्याला मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला नीट मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. त्याचा आन्सर आपल्याला येणार आहे 1008. ओके, हे आपला आन्सर असणार आहे. वापिस तुम्ही मल्टिप्लिकेशनवर लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन शुड बी करेक्ट. ओके, मल्टिप्लिकेशन एकदम एकदम लक्ष देऊन करायचं आहे तुम्हाला. ओके, आन्सर 108 आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आपलं 4th आहे. 4 12 20. ओके, 4th क्वेश्चन आहे आपलं 4 12 and 20. सो 4चे फॅक्टर्स काढायचे आहेत. 2 2 जा 4 and 2 1 जा 2. 4चे फॅक्टर खूप इझी आहे काढणं. 12चे फॅक्टर्स पण खूप इझी आहे काढणं. 12 2च्या टेबलमध्ये जातो. 2 6 जा 12 आणि 2 3 जा and 3 1 जा 3. 20चे काढायचे 2 1 जा 2 0, 2 5 जा 10, 2 5 जा 10 and 5 1 जा 5. आता नोट डाऊन करायचं आहे. 4 इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 2. 4 इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 2. 12 इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. आणि 20 इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. ओके, कॉमन फॅक्टर काय आपला? कॉमन फॅक्टर्स 1 2. देअरफॉर LCM इक्वल्स टू, आपण पहिलं कॉमन फॅक्टर लिहून घेऊया and then नॉन कॉमन फॅक्टर्स.
फाय 3 जा 15, 15 जा 30, 32 जा 60. ओके, सो आन्सर आहे आपलं 60. बघू शकता तुम्ही. हे आपलं 4th क्वेश्चन पण झालेलं आहे. आता आपण 5th क्वेश्चन करणार आहे. काय लोक 5th क्वेश्चन बघून घाबरतात. ओके, 5th क्वेश्चन खूप इझी आहे असं समजून आपल्याला सम सॉल्व करायचं आहे. मोठं क्वेश्चन आहे म्हणून हार्ड आहे असं समजू नका. ओके, तर आपण 5th क्वेश्चन पण सॉल्व करणार आहे. 5th क्वेश्चन आपलं 24, 40, 80 and 120. ओके, सगळ्यात पहिलं आपल्याला 24चे फॅक्टर काढायचे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6 and 3 1 जा 3. Then 40चे फॅक्टर्स 2 2 जा 4 0, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 and 5 1 जा 5. ओके, आपण काढलेले आहेत असे फॅक्टर. आता 80चे फॅक्टर करणार आहे आपण. 80. ओके, 2 4 जा 8 0, 2 2 जा 4 0, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 and 5 1 जा 5. ओके, आणि 120. 2 6 जा 12 0, 2 3 जा 6 0, 2 1 जा 2 1 carry, 2 5 जा 15, 3 5 जा 15, 3 5 जा 15 and 5 1 जा 5. बघू शकतात. रिटर्न बघा तुम्ही आपण फॅक्टर कसे काढलेले आहेत. खूप सोपं आहे फॅक्टर काढणं. आता आपण फॅक्टर नोट डाऊन करून घेऊया. (24) equals to 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 3. Okay, 40 equals to 2 into 2 into 2 into 5. 80 equals to 2 into 2 into 2 into 2 into 5. And 120 is equal to 2 into 2 into 2 into 3 into 5. ओके, तर सगळ्यात पहिलं आपल्याला कॉमन फॅक्टर फाइंड करायचे आहेत. कॉमन फॅक्टर आहे 1, फर्स्ट कॉमन फॅक्टर. देन हे आपले सेकंड कॉमन फॅक्टर्स, हे आपले थर्ड कॉमन फॅक्टर. ओके, देन हे आपले फोर्थ कॉमन फॅक्टर आणि हे फिफ्थ कॉमन फॅक्टर. ओके, वाचला फक्त 2 इनर. therefore LCM is equal to 2 into 2 into 2 into 3 into 5. and then नॉन कॉमन फॅक्टर 2 is equal to मल्टिप्लाय केलं तुम्हाला आन्सर भेटणार आहे 240. ओके, तर असं आपण फोर्थ सम पण केलेलं आहे, फिफ्थ सम पण केलेलं आहे. फिफ्थ सम खूप इझी आहे. बघू शकता तुम्हाला फक्त कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. देन अनकॉमन फॅक्टर, पहिलं कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय करायचे, ते आपलं कॉमन फॅक्टर आहे. हे आपलं नॉन कॉमन फॅक्टर आहे. त्याला मल्टिप्लाय केलं आपल्याला आन्सर भेटणार.